नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे, मी चाललोय 12 ज्योतिर्लिंग ऑल भारत यात्रा आणि 4 धाम यात्रा असं करतोय. ऑल भारत फिरून होणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघताय बरीच जण, आता जवळजवळ 500 जण आले ती बघायला. 500 जण बघतात, खूप छान वाटतं. म्हणजे लाईक करतात तेवढी आणि हाईप बी करतात. पण बाकीची बघतात, फक्त त्यांना सबस्क्राईब करता लाईक करता येत नाही. त्याच्यामुळे असून द्या, पण काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघताय ना, तुम्हाला डेली अपडेट देण्याचा मी नक्कीच एकंदरीत प्रयत्न करीन. कालचा व्हिडिओ बघितला तुम्ही, काल शेवटपर्यंत बघितलं तरच कळतं तुम्हाला. काल मी शेवट दर्शन घेतलं रात्री इथं, काल 4 वाजताच पोचलो होतो आणि सकाळी आता इथनं निघालूया. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय ऐकून घ्या आधी सिच्युएशन. इथून आता मी म्हणतोय डायरेक्ट गुजरातला जावं. कुठं? नागेश्वर आणि सोमनाथ. तर द्वारका बिरका तिकडं बरंच आहे, इथनं जवळ आहे. आता ओंकारेश्वर उज्जैन इकडं जायचा प्रयत्न होता, कृष्णेश्वर. पण कुठून बी कसं बी केलं तरी जमतंय. पण जवळ काय आहे ते बघतोय मी, त्या हिशोबाने चाललोय. आणि कालचा व्हिडिओ बघितला, रांगेत उभा राहून दर्शन बिर्शन घेतलं. पण आज देवाचा चमत्कार काय झालं काय माहीत नाही. पण एकदम डायरेक्ट सरळ गेलो शॉर्टकटमध्ये, असं की म्हणजे अक्षरशः 3 मिनिटात तर दर्शन झालं माझं. मी डायरेक्टच घुसलो, मला कोणीच काय म्हणले नाही ती. आणि दोघं ते त्यांच्या मागं गेलो, त्यांना वाटलं असेल बहुतेक हे त्यांच्याबरोबरच आहे काय काय म्हणून. खरं बोलावं नेहमी, आपलं कसं खरं तेच आहे. आता इथनं प्रवास कसा घडतोय, काय घडतोय, ती संपूर्ण व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा. आता निघालोय, खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहे. किती दिवस जाणार काय माहिती नाही, पण महिना 2 महिने जातील असं म्हणतात. माझा अंदाज होता 15-20 दिवस, महिनाभर. बरं ठीक आहे, 2 महिने जाऊ दे, काहीच अडचण नाही. डेली अपडेट सकाळचं येईल, सकाळ आणि 8 वाजता व्हिडिओ टाकतोय, म्हणजे टाकतोय. आता 2-3 दिवस झालं तुम्ही बघताय इमानदारीने. त्याच्यामुळे आल्या बघा, जे उशीर करताना पाहिला ते आल्या बघा. ओके, चला. जाता आता पडेल्या साईडला गर्दी जास्त आहे, इकडून गर्दी पुढून बी हाय. बाकीचं तुम्हाला जाऊतो आतमधलं कसं, आता शूटिंग काढून देत नाही ती. पण ठीक आहे निघालोय आता पुढं. आशीर्वाद द्या काहीतरी आणि डेली एक कमेंट टाकायचं, म्हणजे जरा कसं बरं वाटतं जरा जीवाला. काय विषय गर्दी राहते. आणि काय झालं मॅटर, देवाचा चमत्कार का काय माहिती नाही बरं का. रात्री लाईनीत थांबून दर्शन घेतलं तर थोडा कट हाणला होता. कट म्हणजे एकदम सिंपल, असं काही नाही, तरच नाही. कट म्हणजे काय, आता कसं सांगावं ते कट म्हणजे कसं कट हाणायचं. ते एकटा असल्यावर कट हाणता येतो, जास्त जण असल्यावर नाही. आता तर अक्षरशः अशी गंमत झाली मित्रांनो की 3 मिनिटातच 3च मिनिटात तिथं गेलो ना, तिथनं आतमध्ये जवळ गेलो, फक्त चप्पल काढली. अक्षरशः 3ऱ्या मिनिटात तर माझं दर्शनच झालं. म्हणजे इतकी गर्दी की आता सुद्धा 3-4 तास थांबावं लागतं लाईनीला. पण मी सरळच घुसलो, न घाबरता कोणाला, डायरेक्टच घुसलो. त्या पोलीस होते तिथं रक्षक, पण मला बी ती बिचारी काय म्हणली नाहीत, काय भानगड काय मलाच काय कळलं नाही. आणि मी डायरेक्ट घुसलो, डायरेक्ट सरळ पार मंदिरात हे कळलं दरवाज्याने. आईला म्हणलं कसं काय झालं बरं, काय मलाच काय कळा ना, हे चमत्कार देवाचा का काय बोलते. देवा या नाश्ता करायला सँडविच घेतलंय, चहा बी पिलो नाही. नाश्ता झाला, एक ते आपल्याकडे पॅटीस म्हणतात आणि पाववाडा इकडे असतो, ती एक खाल्लं, 40 रुपये गेलं. चहा काय पिलो नाही. लगे म्हणलं चहा नको, चहा पुढं पिऊ. आणि ज्या ठिकाणी मी रात्री थांबलो होतो ना, सह्याद्री हॉटेल, इथं ही रात्री बेड सिस्टीम घेतली होती आपण इथं. हे असं असतं. आता निघालो, चला. काय झालं, आंघोळ्या वगैरे करता येतात ना, म्हणून हे असं, नाही तर टेंट लावून ही म्हणलं नको. ओके, झालं, गबा बिबा सगळं बांधलं. इथं थांबलं होतं, पाठीमागच्या साईडला गाडी लावली होती. आणि आता आपण जाणार आहे कुठं, आता असं ठरलंय ओंकारेश्वर आणि कृष्णेश्वर उज्जैन तिकडलं. अजून मला वाटतं 3 ज्योतिर्लिंग येता करू. गुजरातमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत, तर ते बी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता पोचत नाही, शक्य नाही. अंतर लई पोचणार नाही एवढं नक्की या. पण जाता काय करतोय, कसा करतोय, कुठनं जातोय, काय दिसतंय आधीमध्ये ती बघा फक्त. ओके, चलो. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. काय झालं, आता ही नजारा सोडून चाललोय इथला त्र्यंबकेश्वरचा. ही सगळ्या आलं का लक्षात? तुम्ही म्हणताल हे काय गायछाप खातं, तुम्हाला माहिती का बाबा? असं काय झालं, आता महाराष्ट्र सोडणार आहे. थोडं पुढे गेलं की आता गुजरात लागल.
आता डायरेक्ट आज सोमनाथला मुक्काम करायचा आहे किंवा आड्याला होईल थोडंफार. बघू कुठं जातोय आणि निघालोय. तर गायछाप एकदाच घेऊन टाकल्या, म्हणलं परत कसं आहे बाहेरल्या राज्यात गायछाप काही मिळत नाही. असावं कधी मध्ये थोडंसं झोप बीप लागली कटाळा आला तर गायछाप म्हणून गायछाप. ओके चला आता नॉनस्टॉप वंग 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 करीत जाता जाता नजारा. अजून गुजरात बाउंड्री लांब आहे पण महाराष्ट्रात बी असं डोंगर फिंगर भरपूर लय काय काय बरंच लांब आलो. 50 किलोमीटर अंतर तोडून आलो काचखेरने. हे घाट आहे हा 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 आणि ह्या साईडला इकडे आहे ना ही आंबे विकत होते. केशर आहे का नाही हो? केशर आंबा आहे बघा कसा आहे आणि केमिकल युक्त आहे. सगळ्यात महत्वाचं ह्यांनी त्या कुडात पिकवलेला आहे बघा. वास येतो, वासावूनच कळतंय. 150 रुपये किलो रेट चालला आहे ना इकडं. 150 म्हणले. हे कोणता घाट आहे म्हणले? वाघेरा. बर त्या घाटाच्या मार्गे चाललोय आता मी. मला जसं धावीन तसं मी जातोय. होय बरोबर का? इकडे काय भीती असते का? वाघ ही तसली भीती नसते ना काही? नाही का इकडे वाघाची ह्याची कशाची भीती नाही. तेवढ्याने बरं या. मॅपवर असं आलोय ठिकाणी काय बाबा अवघडच झालंय. ना गाडी ना टू व्हीलर. 10:30 वाजता कुठंच काय. 30 किलोमीटर झालं ना पाठीमाग मॅपने असं कुठल्या ठिकाणी काढलंय काय माहिती बाबा. गाड्या वाहिनात काय वाहिनात. कुठलं जंगल आहे हे? कुठलं आहे गाव बाबा? पांगोळकर. बर आता हाय पुसतो आता मॅप. आता गुजरात बाउंड्री किती राहिली इथून? तरी बघू काय असेल ते असेल. मी तरी कवा ह्या भागात यायचो मित्रांनो. आता कुठे आहे माहिती का ही नदी कुठली? बर तर नदीच्या पलीकडे महाराष्ट्र आहे मित्रांनो नदीच्या. आणि आडेल आता गुजरातमध्ये प्रवेश केला. आता गुजरातमध्ये इथं एक पंक्चरीचं दुकान होतं. गाडी बिडी काही पंक्चर झाली नव्हती पण दोस्तांना इथं विचारलं आरसा जरा थोडा त्याला मी थोडा आवडायचा. बरं आहे म्हणते का? हाय हाय आरसा आवडून घेतला. हे आता गुजरातमध्ये प्रवेश झाला म्हणायचं एकंदरीत. असं दे. काय आहे दुकानाचं नाव? नाव नाही का दिलं? बरं 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 असं दे. गार इकडे एकदम असं शांत वाटतंय हा. एकदम असं मस्त वाटतंय. 12:30 वाजल्या. गुजरात बाउंड्री पार करून आलो. थोडी काळी मैना खाल्ली. मस्त मध्ये बसलो पाणी पिलो. म्हणलं जरा थोडा आराम करा. होय का नाही? बसले ते टरका बिरका थांबले होते सावलीला झाडाच्या इथं. असं उपाय काय जो नाही थांबलोय काय सगळं इथं गुजरातीच लिहिलेलं नाही. तिथं आहे इंग्लिश. आणि म्हणलो जरा थोडा भूक लागली. या दाबेली खायला मस्त मध्ये. कोणाला आवडते 20 रुपयात. गावं दिसली का नाही? गाडं फिडं बघतो का माहिती का? मला माहिती तिथं क्वालिटीचं आणि स्वस्त असतं त्याच्यामुळं. हे कुठलं गाव आहे तालुका आहे काय माहित नाही. काय लिहिलंय बोर्डावर काय वाचताय? मोठा हवे लागला बरं का आता. सुरतमध्ये कुठं कुठं काय काय ठिकाण आहेत कमेंट करून फक्त मला सांगा. आता सध्याला आहे ना सुरतमध्ये आलोय. आता 2-3 दिवस जातील इथं. सोमनाथ, द्वारका, परत तुम्हाला सांगतो नागेश्वर. बरंच फिरायचं आहे. आणि ही सुरतमधला कुठला एरिया आहे हे कोण असतील सुरतमधली तर नक्कीच सांगतील कमेंट करून. आणि काय झालं आहे हाय आता 2-4 दिवस इथंच आहे. अख्खं गुजरात उलतं पालतं करून टाकतो. फक्त मलाही ना कमेंट करून सांगा की मित्रांनो कुठं काय आहे बघायला इथं. ती उंच जगातला उंच स्टॅच्यू पुतळा तिथं सुद्धा जाणार आहे मी. गुजरातमध्ये असं ट्रॉफिक आहे ना पण असे काय लय बी म्हणा अशी मोठी सिटीत नाही पण बरी आहे. कपडे आता उंचीच्याला बघतो जरा इथं कसं काय नेमके काय भानगड आहे काय विषय. चला आता दिवस मावळायला लागलाय. आता पुढं अजून लय नाही. एक 10-15 किलोमीटर राहिले फक्त. तिथं आपला मुक्काम आहे. साधा ढाबा या जेवण करायला मस्त मध्ये.
जेवण करतोय साधा डाबा होता. हे चपाती 3 भाज्या भेंडी मस्त मध्ये झालं जेवण. सकाळी एक पॅटीस आणि पाववाडा 40 रुपये गेलं आणि परत 3 वाजता 20 रुपयाचं एक दाबेली म्हणजे 60 रुपयाचं सकाळधरणं बघ फक्त मी खाल्लं होतं. भुका लागल्या होत्या. मग असं साधं ढाबा असतं साध्या ढाब्यावरती मी मस्त मध्ये काय केलं जेवण केलं डायरेक्ट 100 रुपयात फुल. लय हाय फायमध्ये गेलं ना लय पैसे जातात. मग काय काय खाल्लं चपाती भात आणि ती तेवढ्यात ओके झालं. आता काय झालंय मी आता कुठे माहिती का समुद्र आता इथून थोडं 10 किलोमीटर राहिला तिथनं बोटीने जावं लागतंय पण ते आता वाटतं बंद होतं रात्रीचं. मग बोटीने सोडतात का नाही ते बी काय माहीत नाही. पण एक जण म्हणला काय आता अवघडच झालंय बघू. आता माझ्या डोक्यात होतं पडेल बोटीने पडेल जायचं. तिथं एक आश्रम होतं तिथं थांबायचं होतं पण सगळ्या बट्ट्याबळ झाला आहे. आता आड्यालाच कुठंतरी झोपावं लागेल. झोपायचं नियोजन करतो किंवा बघतो बेड सिस्टीम आहे का कुठं. गावाचं नाव देण्यात येई नाही पण ऑइलच्या कंपन्यात समुद्राच्या कडेला पाहिजे सगळ्या. मी मॅपचं सुद्धा आणि हो काही सतत जा निघतो येऊ ह्याच्यातनं काय भानगड. इथं एक चिमणी आहे आणि चौका तिथं एक चिमणी आहे त्यातनं जाळ निघतोय बरं का ते असं आहे. झोपायचं काय झालं हॉटेलन फिटेलन काही इथं नाही ते. आता मॅटर काय झाला आता हातरून पांघरून टाकलं इथं मस्त मध्ये एडिट केला व्हिडिओ पेट्रोल पंप जिओचा. आणि मी आता कुठं आहे माहिती आहे गुजरातच्या पुढं हाजरा समुद्राच्या कडेलाच आहे थोडं इथं हाजरा 7-8 किलोमीटर राहिले आता समुद्र फक्त. काय झालं ती सगळी बोटीची गुगलवर ह्याच्यावर चौकशी केली. हाजरा तो गोगा असं ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी ना मित्रांनो तुम्हाला सांगतो बोटीने 4 तासाचा उंद्याचा प्रवास आहे. किती 4 तास बोटीने जायचे. उंद्याचा व्हिडिओ असला खास होणार आहे ना. इतकी मोठी बोट आहे ना अख्ख्या टारकान फिरकून असलं बसतोय आणि पड्याला जातात. गोगा म्हणजे सोमनाथ ती पड्याला तिथनं मी राहतोय 300 किलोमीटर. पण मॅपवर बघू शकताय तुम्ही हिथून एवढंच पार करायचं तरी 4 तास जातात. बोट लय मोठी आहे. एका माणसाला गाडीला 300 रुपये जातात आणि माणसाला किती घेतात काही माहीत नाही. पण उद्याचा व्हिडिओ असला नादखोळा होईल की तुम्हाला नक्कीच आवडेल. तरी बी उद्याच्याला मी सोमनाथला पोचत नाही अंतर लई कारण तिथनं तिथं जायचं आणि तिथनं 4 तास म्हणजे दुपार 3 बघू कसं होईल तसं होईल. उद्या संध्याकाळी मी पोचतोय का नाही काही गॅरंटी नाही. परवा पोचल असं वाटतंय मला बहुतेक. आणि गावली जागा चांगली एकदम अशी मस्त मध्ये पंपावर आणि झोपून देतात काही नाही. टेंट लावायची काही गरज नाही कारण काय झालं झाडाचं हवा सुटली हवेशीर म्हणलं जरा निवांत थोडं डॉगी आलाय डॉगी बघतोय. चला ओके उद्याचा व्हिडिओ बघा. सर्वांना गुड नाईट. मी बी आता झोपतो पांघरून घेऊन एकदम ओके मध्ये. काय भेटू उद्याच्याला खास होणार आहे व्हिडिओ उद्याचा एकदम. तुम्हाला नाव बोट मी पहिल्यांदाच बसलोय आणि कसं असतं इतकं खतरनाक नियोजन आहे ना. बघितल्यावर तुम्ही चॅटच म्हणता दादा म्हणताल तुझ्यामुळे पाहिला बघावलं. शेवटपर्यंत हे पाहिलं असलं तर लाईक करा कमेंट टाका. बिवलू सगळं झालंय आणि उद्या बोलू राहिलेलं. ओके बाय बाय. आणि काही नसतं असंच असतं बाहेर आल्यावर असंच असतं आणि असंच करायचं असतं. लय खर्चात पडायचं नसतं. ओके.